सिरोंचा तालुक्यात मिरची उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश समोर आला आहे। मिरचीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून तालुक्यात तात्काळ मिरची खरेदी केंद्र सुरू करून हमीभाव द्यावा अशी मागणी किसान सभेने केली आहे। याच मुद्द्यावर किसान सभेने शासनाला आंदोलनाचा इशाराही दिलाय। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। सिरोंचा तालुक्यात मोठ्या प्रमाणात मिरची शेती होत असली तरी शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे। या पार्श्वभूमीवर टेकडा मोटला गावातील मिरची पिकाची पाहणी करण्यासाठी ऑल इंडिया किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला। अहेरी विधानसभा अध्यक्ष कॉम्रेड सचिन मोतकुरवार, सचिव कॉम्रेड सूरज जक्कुलवार आणि तालुका सचिव कॉम्रेड रवी बारसागडी यांनी शेतात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला। तालुक्यातील हजारो शेतकरी आणि शेतमजुरांचा उदरनिर्वाह मिरची शेतीवर अवलंबून असूनही येथे आजपर्यंत एकही मिरची खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या दयेवर मिरची विकावी लागत आहे। खरेदी केंद्र नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आपली मिरची विक्रीसाठी तेलंगणा राज्यात जावे लागत असून वाहतूक खर्चासह इतर अडचणींचा अतिरिक्त भार त्यांच्यावर पडतोय। सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। किसान सभेच्या वतीने सिरोंचा तालुक्यात तात्काळ मिरची खरेदी केंद्र सुरू करावे, तसेच मिरची उत्पादकांना मार्केट भावापेक्षा जास्त हमीभाव देऊन प्रति क्विंटल 10,000 रुपयांचे बोनस अनुदान जाहीर करावे अशी मागणी करण्यात आली आहे। शासनाने तातडीने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही किसान सभेने दिला आहे। आज टेकडा मोटला इथं दौऱ्या दरम्यान आम्ही गेडामजी यांच्या विनंतीवरून त्यांच्या शेतात आलो, त्यांच्या समस्या पाहण्यासाठी। सोबत गुम्मलगोंडाजी पाटील, आमचे तालुका सचिव रवी बारसांगडे, आमचे जिल्हा सचिव सूरज जकुलवार आहे। इथं आल्यावर आम्हाला लक्षात आला की या भागातले साधारण सिरोंचा तालुक्यात 2-3 हजार शेतकरी लोक मिरचीची शेती करतात, पण इथं मिरचीचे मार्केट नाही आहे। आज हा बॉर्डरवाला भाग आहे, इथले शेतकरी अत्यंत मेहनती आहे, वर्षभर शेती करतात, पण शासनाकडून दुर्लक्ष आहे। मिरचीला महाराष्ट्रात MSP नाही आहे। बॉर्डरतील भागातील आपल्या शेतकऱ्यांचा दुजा भाव होता, यांना तेलंगणात जाऊन विकायला लागते, तिथं जाण्या येण्याच्या भाडा, ट्रान्सपोर्ट, तिथले नियम, यामुळे यांना अत्यंत अडचण होत आहे। तर आम्हाला म्हणणं आहे शासनाने इथंच विक्रीची APMC सिरोंचा मार्केट नाही तर दुसरा मार्केट स्थापन करून इथं विक्रीची सवलत द्यावी। त्यांना 10,000 रुपयेपर्यंत सर्व अनुदान घेऊन हे ते पकडून शेतकऱ्यांना मिरचीचा रेट भेटावा।